मी अमोद मी दशावतार मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे. सो वेलकम टू माय चॅनल मूवी रिव्ह्यू बाय अमोद. पिक्चरबद्दल जर स्टोरीबद्दल म्हणायचं गेलं तर बिना स्पॉयलर्स मी सांगू शकतो की माहिती टेलरप्रमाणे तशाच दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली या नावाचं एक पात्र स्वीकारले. तिचा मुलगा असं कॉम्बिनेशन दाखवून त्यांनी दशावतार नाटक बंद करायचे ठरवतात. ते का आणि ते केव्हा आणि कसं दाखवतं हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघायला होणार. ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर चित्रपट खूपच चांगला आहे आणि या चित्रपटाला मी 4 स्टार्स देऊ इच्छितो. पहिलं स्टार देण्याचं कारण म्हणजे ॲक्टिंग खरोखरच चांगली केली आहे सगळ्यांनी त्या पिक्चरमध्ये. असंच नाही की फक्त दिलीप प्रभावळकर यांनी ॲक्टिंग चांगली केली आहे, बाकी सगळ्यांनी चांगली केली आहे. दिलीप प्रभावळकर तरी 1 नंबर केली आहे, पण त्याचबरोबर बाकी सर्वांनी पण ॲक्टिंग चांगली केली आहे. स्टोरी म्हटलं तरी स्टोरी पण खूप चांगली आहे. BGM गाण्याचं चांगलं आहे. जे सीन टू सीन चांगलं वाजत राहतं आणि खूप चांगलं वाटतं पिक्चर बघायला. त्यानंतर सेकंड हाफ नंतर ट्विस्टेस होतात थोडेफार, ते पण छान वाटतं बघायला. आणि दशावतारमधली खरोखर त्या नावाप्रमाणे ते पात्र दाखवली आहेत दशावताराची, ती पण 1 नंबर दाखवली आहेत. आणि त्यामुळं पिक्चर हे ओव्हरऑल चांगलाच आहे आणि 4 स्टार देऊ इच्छितो. पण बऱ्याच जणांना हा चित्रपट आवडला नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांनी खूप अपेक्षा बाळगलेल्या आहेत. जसे की कांतारा पिक्चरशी ते तुलना करून असं वाटेल की मराठीमध्ये खरोखर एक कांतारासारखा चित्रपट येणार आहे आणि तसं वाईब्स पण येतात थोड्या चित्रपटामध्ये की कांतारा टाईप, पण एकदम ॲज टू एज रिमेक टाईप नाही तो. आणि खूप अपेक्षा पाळलेल्या त्यांचा अपेक्षा बघून मात्र नक्कीच झाला आहे. थोडक्यात माझाही फर्स्ट हाफ जरा लेंदी आहे सेकंड हाफच्या कम्पॅरिझनमध्ये म्हटलं तर. आणि सेकंड हाफमध्ये सगळं स्टोरीचं येत असतं आणि ते बघायला चांगलं वाटत असतं. पण नंतर ते अचानकच बंद होतं. जे काय तुम्हाला नंतर चित्रपट बघताना कळेल. पण असं मला वाटतं की मराठी चित्रपटाला ऑडियन्स नाही म्हणावं तसं. त्यामुळं मराठी पिक्चरमध्ये काहीतरी असं नवीन त्यासाठी सर्वांना पण सपोर्ट द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही हा नक्कीच चित्रपट बघा. पण ह्याच्या वाईट गुणधर्मांकडे बघायला गेलं म्हटलं तर ते पण आहेत, नाही असं नाही. जसं की बरेचसे सीन अर्धवट दाखवले आहेत, सिली मिस्टेक्स आले आहेत, परत म्हणावं तसं स्टोरी रायटिंग व्हाय नाही आणि ते ॲक्टिंग पण व्हाय नाही आणि कॅरेक्टर पण थोडेफार विचित्र वाटतं. म्हणजे जागच्या जागीच ते गायब झाल्यासारखं दाखवलं आहे. जे काय बोलले मी तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळणारच आहे. फक्त एवढंच बोलू इच्छितो मराठीमध्ये काहीतरी चांगलं झाले आणि पिक्चर बघताना बघायचं तर मात्र तुम्ही आशेने जावा की फार काही भव्यदिव्य बघायला मिळेल. फार काही भव्यदिव्य नाही, पण जे काही ते चांगलं मिळणार एवढं मात्र नक्की. काहीतरी चांगलं बघायला मिळेल या आशेने तुम्ही जावा. खरोखरच चित्रपट चांगला आहे आणि सर्व फॅमिलीसोबत जावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.